महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस पालिका प्रशासनानं जाहीर केलेला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आली आहे। पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं त्यामुळे त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावरती सर्व एसी लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत। रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे लोकल प्रवास आणखीन 6-7 वर्ष प्रवाशांना घामात निघणार आहे। ईपीएफओने आपल्या कोट्यवधी पीएफ अकाउंट होल्डरसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। ईपीएफओने अलीकडेच झालेल्या बैठकीमध्ये पीएफचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केलेत। नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यात नव्हे तर 12 महिन्यानंतर पीएफचे पूर्ण पैसे काढता येतील। ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचे तिकीट काढू शकतात। जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहे तिथे नवी सुविधा उपयुक्त ठरेल। दिवाळी किंवा छठपूजा यांसारख्या उत्सवात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे। राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे। दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावरती असताना सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत। तरी सुद्धा ग्राहकांच्या सोने खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला नाहीये। मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होताना दिसून येत आहे। सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवरती भर देत आहेत। सोन्याचांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक पडलेला आहे। 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते। एवढं करून सध्या बाजारात चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे। ऑनलाईनवरती जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिकडे 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये दर आहे। कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू केलं जाणार आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वे गाड्यांचा वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होईल। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं असून 137 कोटी रुपये नफा मिळालेला आहे। कॉर्पोरेशनने 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे। उल्हासनगर कॅप नंबर 3 भागातील व्यापाऱ्याच्या घरावरती पेट्रोल टाकत आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं। यावेळेला नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय। नागरिकांनी लाचलुचपत अधिकाऱ्यांचे आभार मानले। खामगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित चोरट्यांना अटक केलेली आहे। चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्हे मान्य केले। जळगावात रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला होता। मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली आहे। मुंबईत 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली असून याआधीच्या गुन्ह्यांमध्ये देखील 20 ते 23 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे। भिवंडीत वादळी वाऱ्याने ममता सायझिंगमधील चिमणी कोसळलेली आहे। चिमणी कोसळल्यामुळे परिसरातील विद्युत तारा देखील रस्त्यांवरती पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतो। या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा बारामतीतील नीरा डाव्या कालव्यावरील कॅनॉलच्या आजूबाजूला चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। या ठिकाणच्या विकास कामांचा आढावा घेतलाय। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय।
जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात शिवसेना पक्षात एमआयएमचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तसंच तिरोडा शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडलेली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत शोभेलालजी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. देशभरातील टोल प्लाझावरती गाडी न थांबवता टोल कापता यावा यासाठी सॅटेलाईट यंत्रणेचा वापर करण्याची योजना सरकारनं आखलेली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरच्या अनुभवानंतर सरकारने या योजनेची अंमलबजावणी लांबणीवरती ढकलण्याचा निर्णय घेतला.